हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होतील। काल मी कम्युनिटी पोस्ट टाकली होती आणि त्याच्यामध्ये बोलले होते की एका ठिकाणी उद्घाटनासाठी बोलवलेलं आहे आणि माझ्या आयुष्यातला हा पहिलाच क्षण आहे। म्हणजे पहिलाच असं आहे की कुठेतरी ॲज अ गेस्ट म्हणून बोलवलेलं आहे। बाकी अशा ठिकाणी जाऊन आलेत, पण असं एकदमच प्रमुख वगैरे असं तर ते खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी। मला वाटते 8 दिवसापूर्वी जे ठरलं होतं लास्ट टाइमला, म्हणजे गावी जेव्हा आले होते 8 दिवसापूर्वी तेव्हाच, मग त्यांचं फिक्स झाल्यानंतर मग मी तुम्हाला सांगितलं। सो आता तयार होते आणि ब्लाऊज साडी एक छान होती माझ्याकडे आणि त्याचा ब्लाऊज मी म्हटलं मम्मीकडनं शिवून देईल मम्मी म्हणून मी घेऊन आली होती। आणि गोंधळ असं झालं की साडी फॉल बिडिंगला दिली आणि विथ ब्लाऊजच दिली, ती लक्षात नसताना, आणि ती फॉल बिडिंगवरून तशीच आली कारण त्या ताईंना पण वाटलं की एक्स्ट्रा ब्लाऊज असेल आणि मी तो काढला नसेल म्हणून, कारण आपल्याला 2-2 ब्लाऊज काही साडींसोबत मिळतात। मग ते परत काढून आता मम्मी ब्लाऊज शिवायला बसले आणि मला 11 वाजता निघायचं, वाजले आता 10:30 आणि माझे आंघोळ वगैरे आत्ता आवरले सगळे आणि आता तयार होते। पटकन हा छोटासा मेकअप लुक शूट करते। मम्मीच्या मशीनचा आवाज येत असेल आता तुम्हाला, तर मग अगदी सिंपल असा लुक तयार करून चालले। हेवी तसंही मला जास्त काय आवडत नाही म्हणून, तर मग पटपट तयार होते। चलो, तर मला फायनली साडी मिळाली, अगदी अर्ध्या तासात ताईने आणून दिली पटकन करून। आणि आता हे गुड वाईब्सचं सॅफ्रॉन नरिशिंग डे क्रीम आहे, जे की ब्लेमिशेस डार्क स्पॉट फेड आउट करतं। त्याच्यानंतर नरिशिंग क्रीम आहे, त्याच्यामुळे मॉइश्चराईज पण करेल माझ्या स्किनला। याच्यानंतर मग SPF वापरणार आहे मी, तर पटकन मी आता लावून घेते। क्रीमी कन्सिस्टन्सी आहे आणि जेव्हा जेव्हा मला असा ग्लोविंग मेकअप हवा असतो तेव्हा मी ही क्रीम अप्लाय करते। बाकी तुम्ही डे क्रीम म्हणूनही यूज करू शकता, काहीच इश्यू नाही आहे। अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात, कारण सॅफ्रॉन डे क्रीम आहे ही, त्यामुळे कसं की युथफुलनेस यायला मदत होते, स्किनला ग्लो येतो चांगला, डल स्किनसुद्धा ग्लोवी दिसते। त्यामुळे जेव्हा असं मेकअप हवा असतो ग्लोवी तर तुम्ही हे अप्लाय करू शकता। आता मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे स्प्रेड होते, अगदी क्विकली ॲब्झॉर्ब होते स्किनमध्ये आणि स्किन इन्स्टंटली ग्लो दिसू लागते। त्यामुळे दिवसभर असा जर मेकअप असेल तुमचा तर निश्चितच तुम्ही ही क्रीम वापरू शकता आणि मेकअप जरी करायचा नसेल तरी एव्हरीडेसाठी तुम्ही यूज करू शकता। ऑल स्किन टाईपसाठी सुटेबल तरी आहेच आणि पॅराबन मिनरल्स नाही आहे त्याच्यामध्ये। देन लिप बाम लावलेला आहे। त्यानंतर अगदीच कमी मेकअप लुक मला करायचा आहे, मला जास्त एवढा हेवी आवडत नाही, त्यामुळे मी प्रायमर अप्लाय केले। त्याच्यानंतर जिथे अनइवन स्किन टोन दिसते तिथेच फक्त मी फाउंडेशन अप्लाय केले, 1 पंप एवढंच फाउंडेशन घेतलेलं आहे मी। लिप लायनर आधी अप्लाय करते लिपस्टिक लावण्याच्या आधी, त्यामुळे आपले जे ओठ आहेत ते व्यवस्थित शेपमध्ये दिसतात। त्यानंतर मग नॉर्मल जे लिपस्टिक न्यूडमध्ये तर ती अप्लाय केले, आयब्रो सेट केलेले आहेत। माझा मेकअप तर आवरलाय। हेअरस्टाईलमध्ये विचार, एकतर मला 11ला निघायचं होतं, ब्लाऊजचा शेवटचा पार्ट आलाय फक्त थोडासा, तेवढा झाला की 5 मिनिटं साडी नेसून निघायचंय, कारण 12:30चा जो टायमिंग होता तो जरा लवकर झालाय, त्याच्यामुळे मी त्या निमित्तानं सगळं अरेंज केलं होतं। पण ठीक आहे, आपण वेळेत पोहोचू, 20 मिनिटं लागतील मला इथून। आणि सिंपल असा हा मेकअप लुक केलाय, बऱ्यापैकी मी तुमच्याशी शेअर केला, गडबडीमध्ये जसं होईल तसं। डे क्रीममुळे त्याला जास्त ग्लो राहील म्हणून मी डे क्रीम वापरलेली आहे गुड वाईब्सची, आणि त्याची डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन आणि प्रोडक्ट सुद्धा टॅग करून देईन, तर ते चेकआउट करा नक्कीच। तर आता पटकन मी साडी नेसते आणि निघते। सो मच मम्मी, एवढ्या अर्ध्या तासात तू माझा छान असा ब्लाऊज शिवून दिलीस, तुझे उपकार। तिकडे ब्लाऊज झालाय शेवटचं तर राहिलंय फक्त, आणि वेळ खूप झालाय, 5 मिनिटात आता तयार होणार आहे। मस्त छान असा ब्लाऊज शिवले मम्मीनं, एकदम बेस्ट। गडबड तरी पण बेस्ट शिवली नाही। आता मी पटपट तयार होते। शोधायलाच वेळ झाला। अनुष्का कुठे आहे? घरी गेली वाटतं। तुम्ही त्या दिवशी ब्लॉगमध्ये पण बघितला असेल किंवा शॉर्ट व्हिडिओ बघितला, त्याच्यामध्ये ड्रेसचं फार कौतुक झालं तरी हल्ली तो स्टिच केलेला आहे ड्रेस, आणि बाकीचे सगळे डिझाईन सुद्धा इथे लावलेत, तुम्ही हे मगाशी जे बघितलेलं आहात। आणि मी यांना खूप 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 शुभेच्छा देते, कारण त्यांचे स्टिचिंग आहे किंवा डिझायनिंग आहे ते अप्रतिम आहे। आणि ॲक्च्युअली आल्यानंतर त्यांनी मला कॉम्प्लिमेंट दिली की खूप छान दिसतं, तर त्यांचं डिझायनिंग पण होते, तर खूप मस्त त्यांनी ब्लाऊज पण वेअर केलं, त्याच्यासोबत
साडी. आणि माझ्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत. खूप मोठा बिझनेस व्हावा तुमचा आणि परत एकदा तुम्ही मला बोलवा. नक्कीच बोलवेन. आणि आमच्यासाठी एवढ्या वेळ काढून तुम्ही इकडे आलात आणि तुमचं खूप सारं स्वागत आहे. थँक्यू. इथे त्यांनी ब्युटी पार्लरचं पण हे केलंय प्लस क्लासेसचं पण हे केलंय. इकडे मग शिकूचं वगैरे आहे आणि तिकडे म्हणजे इकडे पार्लरचं सगळं जे आहे इकडे. आणि हा पूर्ण एरिया एवढा मस्त मोठा त्यांनी सजवलेला आहे. तर मग आता अजून थोडा वेळ आहे. आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी करणार आहोत. अजून पाहुणे यायचे तर त्यांची आपण वाट बघतोय. मी आलेली आहे टायमात आलेली आहे. हा एक ड्रेस ताईंनी स्टिच केलाय परत अनुष्काचं सेम असं व्हाईट मध्ये आहे ना. व्हाईट मध्ये तर त्यांनी मला फोन केलेला आणि मी असंच तुमच्यासाठी स्टिच केलंय म्हणून. आता मी घरी गेल्यानंतर घालून दाखवते हा ड्रेस. थँक्यू. स्वागतम स्वागतम. धनश्री सचिन पवार, भाग्यश्री रविकुमार कोकितकर, शोभा सोमणाचे महापौर बेळगाव, मीनाक्षी इतलमठी शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा सुखबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्ते. ज्या सावित्रीनी ज्योत पेटवली आणि समाज उजाळून निघाला, धनश्री पवार आणि महापौर मॅडम यांनी या नामफलकाचे उद्घाटन करायचं. धनश्री पवार हाऊस क्लीन म्हणून प्रत्येकाच्या घरात प्रत्येकाच्या मनात अति सहजतेने संचार करणाऱ्या धनश्री सचिन पवार आपल्या भागातील युट्यूबर मुंबईमध्ये सध्या कार्यरत असलेल्या धनश्री सचिन पवार आणि महापौर शोभा सोमणाचे यांच्या शुभास्ते एक धागा सुखाचा एक धागा आत्मीयताचा उपमहापौर यांचेही स्वागत. रेश्मा प्रवीण पाटील, धनश्री सचिन पवार यांचे स्वागत. प्रिया पाटील यांच्या शुभास्ते. ड्रेसच आहे. स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे मातृत्व आणि स्त्री म्हणजे कर्तृत्व. या उद्घाटन समारंभाच्या निमित्ताने सर्व महिला वर्ग आणि मान्यवरांचे सहर्ष असे स्वागत आहे. आधी कुंडिनी जिचं आयुष्य फक्त आपल्या कुटुंबावरती फिरतं आणि आज त्याच कुंडिनीचं युट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती लाखो फॉलोअर्स आहेत. तर या मान्यवरांचं लाखो फॉलोअर्स आहेत. त्याच म्हणजेच आपल्या ह्या हाऊस क्वीन धनश्री ताई. तर इथं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि आपल्या बेळगावच्या प्रथम नागरिक म्हणजेच आपल्या महापौर सौ शोभा सोमणाचे मॅडम या सामाजिक कार्यकर्त्या तसेच समस्त महिला
बुटीकमध्ये भरपूर फॅशन डिझायनिंग, टेलरिंग तसेच फॅशन पार्लर कोर्सेस या ठिकाणी कोर्सेस घेतले जातात. गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट सुद्धा मिळतं. आज मोठमोठ्या डिग्र्या घेऊन नोकऱ्या नाहीत. माझ्यासारख्या अनेक गृहिणींना स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढावा, आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लाभावा तसेच कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी या कोर्सेसमधून महिलांना प्रोत्साहन दिलं जातं. तर या ठिकाणी फॅशन डिझायनिंग, टेलरिंग क्लासेस, आरीवर्क क्लासेस, मेहंदी क्लासेस, बेसिक टू ऍडव्हान्स पार्लर कोर्सेस, मेक ओव्हर क्लासेस विथ गव्हर्नमेंट सर्टिफिकेट कोर्सेस घेतले जातात. जशा स्त्री पुरुषाच्या मध्ये स्त्री असते तसेच माझ्या सुद्धा पाठीमागे माझं कुटुंब आणि माझे मिस्टर आणि माझ्या सर्व सहकारी मैत्रिणी सुद्धा बरोबरीने माझ्या साथीने असतात. तर पुन्हा एकदा या धागा इन्स्टिट्यूटच्या उद्घाटनानिमित्त तुम्ही सर्वजण इथे उपस्थित आहात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. धागा या अजिबात सुद्धा माझं नाही हे त्यांनी सुद्धा करून दाखवलेलं आहे. आणि या प्रसंगी आम्हाला इथं बोलवून जो मान सन्मान दिला, मी या गावचीच आहे, माझं माहेर दिलं आणि मला माहेर म्हणून त्यांनी बोलवल्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. फेमस यूट्यूब ट्यूबर मुंबई आज आपण आयोजित केल्याने इथे सगळे आपण जमलेलो आहोत. तर सगळ्यात आधी प्रियाताईंचं खूप मनापासून अभिनंदन. कारण का वर्षभरापूर्वी मी त्यांना भेटले होते आणि माझं कोणतंही माप नसताना सुद्धा त्यांनी सुंदर असा ड्रेस माझ्यासाठी घेऊन आले होते आणि प्रचंड आवडला होता आणि तो मस्त सुद्धा झाला होता. ते छोटंसं रोपटा यांचं इतकं मोठा वृक्ष होता, तो वटवृक्ष व्हावा आणि सगळीकडे त्याच्याशी सावली निर्माण होते, त्याच्या फांद्या पसरतात, त्याचा पसरा त्याचं खूप 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 प्रगती व्हावी ही माझी इच्छा आहे. सगळ्यासाठी मी नेहमी सांगते. आता माझं नाव धनश्री पवार. युट्यूबवरती माझं छोटंसं चॅनल आहे ज्याच्या थ्रू खूप लेडीज वर्षी भेटले, काही लेडीज आलेले सुद्धा आहेत तिथे. मला खूप मस्त वाटतं तेव्हा. आता ताईंनी जेव्हा हे सुरू केलंय इन्स्टिट्यूट, तर त्याच्यामध्ये त्यांनी मेकअपचं, त्यानंतर स्टिचिंग, ह्या सगळ्या गोष्टी, स्टिचिंग तरी अप्रतिम आहेच त्यांचं. पण जेव्हा मला वाटतं की एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला जेव्हा हेल्प करते किंवा ती जे काही करते त्याच्यामध्ये ती जेव्हा सपोर्ट करते, तेव्हा सगळ्या स्त्री म्हणजे समजा जाव असू दे, नणंद भाऊजाई असू देत, बहिणी असू देत, आई मुलगी असू देत किंवा सासू सून असू देत, जेव्हा ते एकत्र काम करतात ना तेव्हा ते जग जिंकू शकतात. मग आता इथे सगळ्या ज्या लेडीज जमलेल्या आहेत त्या सुद्धा अशाच लेडीज, जी स्त्री शक्ती आहे तिला प्रेरणा द्यायला जमलेल्या आहेत आणि मला सुद्धा त्यांनी बोलवलं, त्याबद्दल खूप 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 थँक्यू तुमचं. आणि माझ्या शुभेच्छा तुमच्यासाठी नेहमीच असतील आणि माझ्या वतीने तुम्हाला जेवढी हेल्प होईल तेवढी तरी नेहमीच होत राहील आणि अजून तुमची प्रगती हो ही स्वामीचरणी प्रार्थना आहे. आणि परत एकदा खूप साऱ्या शुभेच्छा देऊन माझं छोटंसं मनोगत मी संपवते. आल्यावरती इथे जाणवलं की त्यांचे जे कौशल्य आहे, त्यांनी कित्येक ड्रेसेस स्वतः स्टिच करून एक त्याचं प्रदर्शन घडवलं. त्यावेळेला त्यांच्या हातामध्ये आणि किती कला आहे किंवा त्यांच्यामध्ये किती कौशल्य आहे याचं प्रदर्शन आपल्याला घडतं. आणि स्त्री, आपल्या भारताला पण आपण माता म्हणतो, स्त्रीमध्ये जर इतकी जबरदस्त इच्छा असते की ती सारं जग जिंकू शकते, याचं प्रतीक आपल्याला प्रिया पाटील करून प्रतीत होतं. कारण त्यांना प्रेरणा देणारी आपल्या हाऊस क्वीनची जी युट्यूब चॅनल चालवतात त्यांची ही प्रेरणा त्यांना सातत्याने लाभली आहे. म्हणजे स्त्रीने एका स्त्रीला हातभार जर लावला तर ती सर्व विश्व जिंकू शकते, याचं प्रतीक एकने आपल्या धनश्री पवार आणि प्रिया पाटील कडून होतं. कारण प्रत्येक वेळेला म्हणतात की महिला ही दुसरी महिलाची वैरी असते म्हणून, पण इथे दाखवले आहे की साथ साथ चलेंगे और साथ साथ बढ़ेंगे म्हणून. याचं प्रतीक, कारण आपण पाहतोय समाजामध्ये आज आपण 50% आहोत. आपल्या व्यासपीठावर आपण पाहतो आपली चेतना अगस्केकर ही ग्रामपंचायतची उपाध्यक्ष आहे, आपल्या मीनाक्षीताई या आपल्या अध्यक्ष आहेत, तिथे लक्ष्मीताई आहेत. या सर्व राजकारणामध्ये आलेल्या आहेत. समाजाचा आपण
इथं देणार आहोत. म्हणून समाजामध्ये महिलांची पात्रता काय आहे हे त्यांनी सातत्याने समाजसेवा घडत असतेवेळी ते एक मोठा विडा उचललेला आहे. इन्स्टिट्यूट स्टार्ट केलेला आहे. मला वाटतं की आपलं घर काम संपवून आपण त्याचा लाभ घ्यावा. पार्लर कोर्स करू शकतोय, टेलरिंग कोर्स करू शकतोय, मेकओव्हर. पण आज एक नाही प्रेझेंट म्हणजे आपण महिला आहोत, पण प्रेझेंट आपण जसं आपण राहतोय ते दुसऱ्यासाठी नाही किंवा मला कोणतरी छान म्हणावं किंवा दुसऱ्यांचा कुणाला दुसऱ्यांना दाखवण्यासाठी नाही, पण व्यवस्थित प्रेझेंट. आता आज मी गडबडीमध्ये गाडीमध्ये आली. राजकारणी लोक म्हणजे जरा घाई खूप असते, पण शी म्हणजे त्यांचा जो पेहराव आहे, त्यांचं जे बसणं आहे, त्यांचं उठणं आहे, हे पण एक आपल्याला प्रेरणादायी आहे. म्हणजे इट इज नॉट ओनली दॅट आमच्याकडे क्वालिटीज असायला हवं, पण व्यवस्थित प्रेझेंटेशन कारण लोक आपल्याला प्रभावित होतात. या दृष्टिकोनातून आपल्यामध्ये पण एक आहे. या सर्व दृष्टिकोनातून आपण स्त्री आहोत आणि आपल्या कुटुंबाचा भार आपल्याला उचलते वेळी आपली संस्कृतीचे जतन करणं ही तितकंच महत्वाचं आहे. इन्स्टिट्यूट प्रारंभ केलेलं आहे, तर त्यांच्यासाठी माझ्या लाख लाख शुभेच्छा आणि आपण अशीच प्रगती करावं आणि बेळगावमध्ये तुमच्या कित्येक शाखा उभं राहाव्या अशी माझी शुभेच्छा देऊन माझी शुभेच्छा संपवते. जय हिंद, जय भारत. सगळ्यांनीच महिलांच्या विषयी बरंच काही सांगितलेलं आहे. प्रियाताईंनी हे जे काम सुरू केलेलं आहे ते खरोखर कौतुकास्पद आहे. माझ्या शेजारी राहत असल्यामुळे मी त्यांची धडपड नेहमीच बघत असते. महिलांना एकत्र करण्यासाठी त्यांनी हा एक जो धागा गुंफलेला आहे किंवा जो धागा त्यांनी सुरू केलाय तो खूप छान असा आहे. व्यासपीठावरच्या या सगळ्या महिला बघितल्याने आठवलं की महिला आज कुठल्याच क्षेत्रामध्ये कमी नाही. घरात जरी आपण बघितलं तर एक महिला वेगवेगळ्या भूमिका निभावत असते. त्यांनी हे शिकण्याचं काम करावं. स्त्रियांनी फक्तच डिग्री घेतली आणि त्या नोकरी केल्या तर त्या कर्तृत्ववान आहेत असं नाही. छोट्या छोट्या कामातून सुद्धा आपल्याला बराच आनंद मिळवता येतो. तुम्हाला माहित असेल की म्हणजे अशा बऱ्याच स्त्रिया आहेत की बीज बँक म्हणजे आपल्याला माहिती आहे की छोट्या छोट्या बिया एकत्र करून जमा केलेली बियाण्यांची बँक सुरू केलेली महिला, अशा बऱ्याचशा महिला आहेत की ज्यांनी आपापलं काम व्यवस्थितरित्या सुरू केलेलं आहे किंवा पूर्ण केलेलं आहे. तर तशाच प्रकारे या ठिकाणी सुद्धा प्रियाताईंनी हे काम सुरू केलेलं आहे आणि त्यांच्या या कामाला मी खूप खूप शुभेच्छा देते आणि मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. त्या कार्यक्रमाला खूप सहकार्याने प्रोत्साहन याबद्दल सर्व महिला मंडळ यांचं मी स्वागत करतो. आणि धागा या इन्स्टिट्यूटचं आज यवनारमध्ये उद्घाटन झालं आणि त्याला चांगलं सहकार्य सगळ्या महिला मंडळांचं लाभलं याबद्दल धन्यवाद देतो आणि याला या कार्यासाठी शुभेच्छा देतो. मी जेव्हा या फॅशन डिझायनिंगच्या क्लासेसला सुरुवात केली त्यावेळेला माझ्याकडे त्या छोट्या मशिनीज होत्या. मग मला फास्ट काम करता यावं यासाठी मी बाबांना एकदाच म्हटलं की बाबा मला अशी मशीन पाहिजे आहे. तर त्यांना इतका आनंद झाला की त्यांनी एका शब्दामध्ये माझ्यासाठी ती मशीन उपलब्ध करून दिली. तर माझ्या सासू सासऱ्यांना मी खरंच खूप म्हणजे जगातली सगळ्यात भारी सासू सासरे आणि माझं खरंच मला वाटतं मी खूप नशिबान आहे की मला इतकं सुंदर सासर आणि माहेर सुद्धा मिळालेलं आहे. तर आई बाबा तुम्हाला सर्वांना खूप खूप धन्यवाद. यांच्यासमोर बोलायचं मी तुला भीती वाटते. मी असल्या देशावरून तुम्ही बोलत ओके, हा आपल्या हाऊस फॅमिली मेंबर्स छान वाटलं तुम्ही सगळ्या आलात. आम्हाला पण छान वाटत तुम्हाला भेटेलच वाटेल.
मारतो की मला मिनी बॉक्स माझे मी जाऊ शकते गाडी 20च्या स्पीडने मी जाऊ शकते 2 तास लागतील मला बसला सोडायची तू गाडी मिनी बस नाहीतच तुला पर्याय नाही तुला आपली लहानपणीत नाही उचल लागेल. तर आता विनू आणि मी निघालेलो आहोत कोवाडसाठी सगळी कामं आवरून. बेळगावमधून येऊन पोचायला आम्हाला बरोबर 7:30 वाजले. घरी आल्यानंतर थोडंसं जेवले वगैरे आणि हा आता जो व्हिडिओ तुम्ही बघताय तो एडिट करत बसले. आता हा रात्री अपलोडिंगला टाकून झोपते. बघू रात्रीच्या वेळी जर नेट फास्ट असेल तर तो अपलोड होईल, नाहीतर मला उद्या सकाळी मावशीकडे जावं लागेल आणि मग वेळ तुम्ही बघू शकाल व्हिडिओ. तर खूप छान होता आजचा दिवस, खूप मस्त गेला आणि प्रियाताईंच्याकडे खरंच खूप कला आहे आणि खूप टॅलेंटेड आहेत त्या. कारण त्यांनी मला जो व्हाईट ड्रेस दिला मगाशी तुम्ही बघितलं तो मी घालून बघितला आल्यानंतर परफेक्ट बसलेला आहे, पण तो मी दाखवला नाही ब्लॉगमध्ये कारण प्रॉपर मी ड्रेस वगैरे तो उद्या घालून त्याचे फोटोज वगैरे इंस्टाग्रामवर ते टाकेन आणि मग तुम्ही त्यांच्याकडून तसे ड्रेस बनवून घेऊ शकता प्रॉपर. आणि खूप भारी वाटते की आपल्याकडची कोणतरी महिला पुढे चाललेली आहे. आणि बाकी त्यांचं कलेक्शन वगैरे पण दाखवलेलं आहे मी. आरी वर्क वगैरे केलेले ब्लाऊज किंवा अजून खूप सारे तिथे मी स्टार्टिंगला ब्लॉगचं दाखवले होते तुम्हाला. आणि माझ्या 2-3 साड्या मी त्यांना दिले. त्यांना म्हटलं की माझ्या जे मनात आहेत तसेच पॅटर्न तुम्ही बनवून द्या. त्या ओके म्हटलं, तुम्ही जसं सांगाल तसं मी बनवून देते. नक्कीच तुम्हाला ते पाहायला मिळतील. आणि हा पण जो व्हाईट ड्रेस उद्या मी दाखवेन किंवा इंस्टाग्रामवरती टाकेन तर प्रॉपर त्यांनी अगदी म्हणजे आतलं अस्तर कसं किंवा बाकी प्रॉपर गोष्टी हे करून आवडल्या. म्हणजे मला प्रचंड आवडलं ते. आणि माझं जसं ड्रेसवरचं प्रेम आहे, बाकी कुठल्या गोष्टीवर एवढं प्रेम नसतं तेवढं त्या ड्रेसेसवरती प्रेम आहे. तर फायनल बघू. म्हणजे मला असं वाटायचं की कायम माझ्यासाठी ड्रेस डिझाईन करणारं, म्हणजे मला जसे हवे तसे विकत घेतलेले ड्रेस पण मनासारखे बनवून दिलेले. एखादं आपण म्हणतो एक कापड नेणं असं प्रकारचं डिझाईन बनवून देणं तर ते आता यांच्याकडून मला मिळालं. सो तुम्हीही ऑर्डर करू शकता. त्यांचे डिटेल्स तर मी देईनच डिस्क्रिप्शनमध्ये. व्हाईट ड्रेस बघूया त्याचा लुक कसा येतोय. उद्या इंस्टाग्रामवरती मी टाकीन तो नक्कीच. आणि आज आहे आणि अजून सोमवार, उद्याचा एक दिवस परत इथं कोवाडमध्येच आहे मी मम्मीसोबत. कारण लास्ट टाइमला पण आले 2-3 दिवस थांबले, इकडे तिकडेच फिरले आणि म्हटलं या एक दिवस मम्मीसोबत घालूया वेगळा. तर तो उद्याचा ब्लॉग तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर कोल्हापूरमध्ये एक दिवस आणि त्याच्यानंतर मग मुंबईला रिटर्न जाणार आहे. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जी कोणती महिला तुमच्या फॅमिलीमध्ये असेल जी असं काही स्वप्न बघत असेल, मग मैत्रीण असू देत, बहीण असू देत, आई असू देत किंवा आजी असू देत किंवा मग बहिणी, त्याच्यानंतर भाऊजे, नणंद कोणी असू देत, तर कुठलेही हेवेदावे न ठेवता टॅलेंट असेल तर त्यांना नक्की त्यासाठी सपोर्ट करा. चला तर मग उद्या परत एक छानसा व्हिडिओ घेऊन मी हजर राहीन. तोपर्यंत बाय बाय.